नमस्कार मंडळी, मी सिद्धी रहाटे तुमचं मनापासून स्वागत करते। आज 21 जून, सर्वांना इंटरनॅशनल योगा डेच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, योगाची परंपरा भारतातून सुरू झाली आणि आता जगभरात पोहोचली। आता जगभरात लाखो करोडो लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करत आहेत। योग म्हटलं की खूप अवघड आसनं, खूप फ्लेक्झिबिलिटी आणि खूप वेळ लागेल असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ना। आणि मी कधीच योगा केला नाही, मला कसं जमेल, असा जर तुमचा प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। तर मंडळी, आज मी घेऊन आली आहे योगाची काही सोपी आसनं जे नवशिके असतील तेही करू शकतील। माझ्यासोबत सुरू करा तुमच्या योगाची जर्नी। तर प्रथम आपण आपल्या बॉडीला तयार करूया। तयार करूया म्हणजे काय करूया तर वॉर्मअप करूया। योगा करण्यासाठी आपल्याला बॉडीला वॉर्मअप करणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम पायात थोडं अंतर ठेवून कमरेवर हात ठेवून उभं राहायचंय आणि आपली मान आहे ती उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे हे हळू करायचंय। एक लक्षात ठेवा, योगा करताना तुलना करायची नाही, घाई करायची नाही आणि आपल्या क्षमतेनुसार करायचं। आता मी तुम्हाला शिकवते त्यामुळे मी थोड्या प्रमाणात ही आसनं करून दाखवते, पण तुम्हाला एक काउंट करून 10-20 तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करायचे। तर हा एक प्रकार झाला उजवीकडून डावीकडे। सावकाश करायचा आहे, नाहीतर मानेला त्रास होऊ शकतो। दुसरा प्रकार म्हणजे मान वर खाली करायची आहे। 1 2 3 4 असे तुम्ही जास्त काउंट करू शकता। नेक्स्ट म्हणजे आपल्याला जी मान आहे ती मागून उजवीकडून डावीकडे न्यायची आहे या प्रकारे, आणि डावीकडून उजवीकडे। सो हा एक प्रकार तुम्ही करू शकता। अजून एक प्रकार म्हणजे मानेचा व्यायाम करण्यासाठी अजून एक प्रकार तुम्हाला करायचा असेल तर पूर्ण मान आपल्याला फिरवायची आहे, परंतु खूप सावकाश हळू करायचंय, घाई करू नका आणि सावकाशीने करा। तर मान खाली घेतली, क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे, हे तुम्ही 10 काउंट करू शकता। त्यानंतर अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने, हे सुद्धा तुम्ही मल्टिपल काउंट करू शकता। त्यानंतर आहे आपला खांद्याचा व्यायाम। खांद्यावर हात ठेवायचे आणि छान असे गोल गोल फिरवायचे। त्याने आपले शोल्डर्स मोकळे होतात आणि हा शोल्डरचा वॉर्मअप होतो। जसं आपण क्लॉकवाईज फिरवतो तसंच आपल्याला अँटी क्लॉकवाईज सुद्धा काउंट करायचे आहे। मी तुम्हाला आता शिकवते त्यामुळे थोडं थोडं दाखवते। तर हा झाला दुसरा प्रकार। पुढचं म्हणजे इंटरेस्टिंग आहे, ते म्हणजे छान उभं राहायचं, पायात अंतर घेऊन कमरेवर हात ठेवायचे आणि आपली जी कंबर आहे ती छान अशी गोल गोल फिरवायची। अगदी लहान मूल झाल्यासारखं वाटतं की नाही? लहानच व्हायचंय आपल्याला योगा करताना। तुमच्यातलं जे बालपण आहे ते बाहेर काढायचंय। क्लॉकवाईज झालं की अँटी क्लॉकवाईज, असे तुम्ही 10-10 काउंट करू शकता। तर हा झाला कमरेचा वॉर्मअप। त्यानंतर आपल्याला करायचं आहे गुडघ्यांचा। पाय जवळ घ्यायचे, गुडघ्यांवर हात ठेवायचा आणि आपल्याला काय करायचंय, बरोबर गोल 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 असे गोल फिरवायचे आणि क्लॉकवाईज झाल्यावर अँटी क्लॉकवाईज गोल गोल गोल। खूप छान वाटतं बघा। त्यानंतर पायात पुन्हा अंतर, पाय पुढे आणि पुढचा भाग पायाचा गोल गोल गोल। ज्यांना बॅलन्स करता येत नसेल त्यांनी भिंतीजवळ उभे राहा आणि भिंतीचा आधार घेऊन तुम्ही करू शकता। आणि सेम क्लॉकवाईज झालं की अँटी क्लॉकवाईज गोल गोल गोल। आता मी हे फास्ट दाखवते, पण तुम्हाला फास्ट करायचं नाही आहे। मी तुम्हाला शिकवते त्यामुळे हे प्रकार दाखवते, त्यामुळे मी फास्ट दाखवते। तुम्ही तुमचा वेळ घेऊन सावकाशीने करायचं आहे। एक पाय झाल्यावर दुसरा पाय गोल गोल गोल, अँटी क्लॉकवाईज गोल गोल गोल। तर आता आपल्याला हाताचा वॉर्मअप करायचा आहे। हात असे समोर घ्यायचे, मूठ बनवायची आणि
गोल 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 आणि अँटी क्लॉकवाईज गोल गोल गोल. तर मंडळी बघा, अशा प्रकारे आपल्याला आपल्या संपूर्ण बॉडीचा वॉर्मअप झालेला आहे. मला सांगा, तुम्ही स्वतःला नवशिके म्हणता तर हे प्रकार तुम्ही करू शकत नाही? अगदी सहज करू शकता. साधं लहान मुलगा देखील करू शकतो. सो डोंट वरी, अजिबात घाबरायचं नाही. आणि तुम्ही आजपासून रोज योगा करणार आहात. प्रॉमिस? चला तर मग आता पुढे आपण योगाची काही सोपी आसनं बघूया. तर मंडळी, आपण सर्वात पहिलं जे आसन करणार आहोत ते म्हणजे ताडासन. तर ताडासनाचे फायदे म्हणजे ताडासन केल्यामुळे तुमची संपूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि ताडासन केल्यामुळे तुमच्या बॉडीचं पोश्चर म्हणजे जे बॉडीची जी ठेवण आहे ती सुधारते. तर चला तर मग ताडासन करूया. तर ताडासन करण्यासाठी तुम्हाला पाय तुमच्या शोल्डर लेवलला ठेवायचे आहेत, समोरच्या दिशेने. शोल्डर लेवलला म्हणजे तुमचे जे खांदे आहेत, खांद्याच्या बरोबर तुमचे पाय असले पाहिजे. नसेल जमत तर पायात एका पायाचं अंतर, हा पाय जिथे संपतो तिथे दुसरा पाय, असं ठेवायचं. त्यानंतर तुमचे जे हात आहेत ते हात तुम्ही साईडला घेऊन पण वरती घेऊ शकता किंवा समोर घेऊन. तर मी आता समोर घेऊन दाखवते. तुमचे हात समोर आणि कानाच्या लेवललाच अगदी वरती घ्यायचे आणि सगळी आसनं करताना चेहऱ्यावर स्माइल ठेवायची आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला रिलॅक्स ठेवूनच करायचं आहे, प्रेशर मध्ये करायचं नाही. तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार करा. सुरुवातीला नवीन आहात तेव्हा बॅलन्स जाऊ शकतो, त्यामुळे प्रॅक्टिसने होणार, काही घाबरायची गरज नाही. तर हात वरती आले, त्यानंतर हात एकमेकात असे लॉक करायचे आहेत. लॉक झाल्यावर वरती आभाळाच्या दिशेने फिरवायचे आहेत आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तितकं तुम्ही स्ट्रेच करायचं आहे. स्माइल ठेवायची आहे आणि दीर्घ श्वास घेत घेत तुमचे पाय उंचवायचे आहेत, म्हणजे तुमची संपूर्ण बॉडी स्ट्रेच होणार आहे. या पोश्चर मध्ये तुम्हाला जितका वेळ जमेल तितका वेळ राहायचा आहे आणि हळूहळू हळू असे हात आणि पाय खाली करायचं आहे. तर हे आपलं होतं पहिलं आसन, ते म्हणजे ताडासन. आता बघूया पुढचं आसन. आता आपण दुसरं आसन करणार आहोत ते म्हणजे वृक्षासन. तर वृक्षासनाचे फायदे म्हणजे वृक्षासन केल्यामुळे बॅलन्स सुधारण्यासाठी मदत होते, तसेच आपली एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तर वृक्षासन करण्यासाठी सेम तुम्हाला पायात थोडं अंतर ठेवून उभं राहायचंय आणि हे करताना तुमचा बॅलन्स जाऊ शकतो, त्यामुळे शक्यतो तुम्ही भिंतीजवळ किंवा काही आधार म्हणजे सोबत ठेवा, त्याच्याजवळ उभे राहा, तुम्ही नवीन आहात म्हणून. आता आपले दोन्ही पाय सरळ आहेत समोर, सरळ दिशेत. त्यानंतर एक पाय कोणताही घ्या, उजवा पहिला घ्या किंवा डावा पहिला घ्या. आता मी उजवा घेते. एक पाय आपल्याला वर घ्यायचा आहे, उजव्या साईडला फिरवायचा आहे, बॅलन्स जात असेल तर आधार घ्यायचा आहे, डाव्या पायावर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर हा पाय डाव्या पायाला लावायचा आहे, बॅलन्स करण्याचा हळूहळू प्रयत्न करा आणि दोन्ही हात नमस्कार मुद्रेत वर न्यायचे आहेत. माझा पण बॅलन्स जातोय, त्यामुळे हळूहळू बॅलन्स सावरतो. बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे तुमचं वृक्षासन होणार आहे. जितका वेळ शक्य आहे तितका वेळ उभं राहायचंय, स्माइल करायची आहे, श्वास घेत राहायचंय, श्वास घ्यायचाय, सोडायचाय, कुठेही श्वास थांबवायचा नाहीये आणि हळूहळू हात खाली करायचाय. बॅलन्स जात असेल तर एक हात वरती ठेवून एक हात भिंतीला ठेवलात तरी पण चालेल. आता दुसऱ्या पायाने करूया. सेम पाय सरळ रेषेत, पाय वरती, डाव्या दिशेला फिरवा, उजव्या पायावर डावा पाय आडव्या लाईनीत, म्हणजे असं समोर नाही आणायचं आहे आणि बॅलन्स करत 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 आपले दोन्ही हात नमस्कार मुद्रेत वर न्यायचे आहेत आणि अशा प्रकारे वृक्षासन करायचं आहे. तर आता बघूया पुढचं आसन. आता जे आपण पुढचं आसन करणार आहोत ते म्हणजे मार्जरी बितिल आसन. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात कॅट काऊ स्ट्रेच.
तर त्यासाठी तुम्हाला खाली बसायचं आहे. सर्वप्रथम वज्रासनात बसा असं, आणि आपल्याला टेबल पोझिशन मध्ये यायचं आहे. त्यासाठी हात तुम्ही असे पायाला लावून ठेवा. त्यानंतर एक पंजा पुढे आणि बॉडी अशी वर घ्यायची. या पोझिशन मध्ये तुम्ही आलात की त्यानंतर तुम्हाला श्वास घेत घेत तुमची मान वरती घ्यायची आहे आणि तुमचा जो कमरेचा पोटाचा हा जो भाग आहे तो खाली न्यायचा आहे. म्हणजे असं छाती आणि मान वर, आणि श्वास सोडत सोडत मान खाली, शोल्डर पाठ खाली आणि पाठचा भाग वर. श्वास घेत घेत मान वर, पोट आतमध्ये खाली. आता मी जाडी आहे त्यामुळे माझं पाठ पोट सगळं तुम्हाला फरक दिसणार नाही कदाचित, त्यामुळे पण लक्षात घ्या तुम्ही. श्वास घेताना वर, श्वास सोडताना मान खाली, पाठचा भाग वर. अशा प्रकारे तुम्ही हे आसन केल्यामुळे पाठीला चांगला स्ट्रेच मिळतो आणि बॉडीची लवचिकता वाढते. तर ह्या पुढचं जे आसन आहे ते म्हणजे चाइल्ड पोज, बालासन. तर बालासन करण्यासाठी याच वज्रासनात तुम्हाला बसायचं आहे. पाय थोडे वाईड करायचे आहेत, थोडे बाहेरच्या दिशेने घ्यायचे आहेत, पाठून लॉकच असतील, आणि हात आणि बॉडी तुम्हाला पुढे न्यायची आहे आणि जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं करायचं आहे. बालासनामुळे तुम्हाला तुमची बॉडी रिलॅक्स करण्यासाठी मदत होते आणि खूप आराम मिळतो, खूप छान वाटतं. त्यामुळे हे नक्की करा. सो आता आपण असे बसलो आहोत. हात आणि बॉडी आपल्याला संपूर्ण खाली न्यायचे, पुढे स्ट्रेच करायचं आहे अशा प्रकारे, आणि खूप रिलॅक्स वाटतं. आपला जो पाठचा जो भाग आहे तो उचलल्यासारखं वाटत असेल तर तसं नका करू, उचलू देऊ नका त्याला. आणि असं या पोझिशन मध्ये थोडा वेळ तुम्ही राहू शकता. खूप छान आणि रिलॅक्स वाटेल. तर अशा प्रकारे ही चाइल्ड पोज म्हणजे बालासन तुम्ही नक्की करा. तर मंडळी, आपण शेवटचं आसन बघणार आहोत ते म्हणजे मालासन. मालासनामुळे शरीराचा खालचा भाग स्ट्रेच होण्यासाठी मदत होते आणि हे आसन कंबर आणि पायांसाठी खूप उपयुक्त मानलं जातं. तर चला तर मग करूया मालासन. म्हणजे पूर्वी आपल्या इंडियन टॉयलेटची पद्धत होती तेव्हा आपण कसं बसायचो, अगदी तसं. आपल्याला असं खाली बसायचं आहे, पाठ स्ट्रेट ठेवायची आहे आणि आपले हात नमस्कार पोझिशन मध्ये पायांना स्ट्रेच करत असं पायांना लागून ठेवायचं आणि खालचे पाय थोडे क्रॉस बाहेरच्या दिशेने ठेवायचे आहेत. चेहऱ्यावर अशी मस्त स्माइल, इनहेल एक्झेल करत जितका वेळ तुम्ही ही पोझिशन होल्ड करू शकता तितका वेळ तुम्हाला होल्ड करायची आहे. तर काय मग मंडळी, मी आज जी दाखवली जी आसनं आहे ती तुम्ही करू शकता ना? नक्कीच करू शकता. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला खरंच माफ करा. मला जसं शक्य होईल जेवढं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि आजपासून तुम्ही योगा नक्की करणार आहात, तुम्ही मला प्रॉमिस केलंय. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि पुढे तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील कळवा. म्हणजे आपलं युट्यूब चॅनल सुरू राहील आणि मी नवनवीन तुमच्या आवडीनुसार पोस्ट टाकत राहील. थँक्यू.